हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कॉम्प्युटर कोल्हापूर यूट्यूब चॅनल। आज आपण जे बिल तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे तो फोटोग्राफरसाठी बिल घेऊन आलेला आहे। जर समजा तुमचं एक बजेट 70,000 पर्यंत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 27 इंची मॉनिटर, 4 GB चं ग्राफिक्स कार्ड आणि IPS वाला मॉनिटर आपण यामध्ये फोटोग्राफरसाठी यूज केलेला आहे। प्लस 4 GB चं ग्राफिक्स कार्ड आहे, रॅम जे आहे ते 16 GB ची रॅम आपण या बिलमध्ये यूज करतो आहे। मॉनिटर जर तुम्ही चेक कराल तर LG चा मॉनिटर 27 इंच आपण घेतलेला आहे, MSI चा कॅबिनेट घेतलेला आहे। प्लस MSI मध्ये H610 मदरबोर्ड, Asus चं ग्राफिक्स कार्ड आपण 4 GB चं घेतलेला आहे। i5 12 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB ची रॅम आहे, 512 GB SSD ह्या बिल मध्ये आपण घेतलेलं आहे। याचं अनबॉक्सिंग करून आताच आपण चेक करूया की याचे फीचर्स कशा पद्धतीने, याचा लुक कशा पद्धतीने। जर समजा तुमचं डिझायनिंग साठी यूज असेल किंवा व्हिडिओ एडिटिंगचा यूज असेल तर तुमच्यासाठी हे बिल्ड युजफुल राहील। आणि जर समजा तुम्ही गेमिंग पीसी जरी शोधत असाल तर याच्यात जे सीपीयूचं बिल्ड आहे ते तुम्हाला गेमिंग साठी सुद्धा तुम्ही यूज करू शकताय। पण मॉनिटर तुम्हाला चेंज करायचं असेल तर 141 रिफ्रेश रेट सोबत तुम्ही गेमिंग मॉनिटर सुद्धा या बिल्डला कनेक्ट करू शकताय। तर याचं अनबॉक्सिंग करून याचं फीचर्स आता चेक करून घेऊया। चला तर हे बिल्ड करायला घेऊया। कॅबिनेट तुम्ही चेक करू शकता, MSI चं मॅक मध्ये आपण यूज केलेला आहे फोर्ज 120 एअरफ्लो वाला गेमिंग केस आहे। MSI मध्ये आपण यूज केलेला आहे 6 RGB फॅन सोबत। त्याचं अनबॉक्सिंग करून आताच आपण चेक करूया। कॅबिनेट तुम्ही चेक करू शकता, फ्रंटला तुम्हाला 3 फॅन प्रोव्हाइड केले आहेत। फ्रंटचे फॅन तुम्ही चेक करू शकता, फ्रंटला तुम्हाला 3 फॅन RGB मध्ये प्रोव्हाइड केले आहेत। प्लस तुम्हाला टॉप वरती पण 2 फॅन बघायला मिळतील। यामध्ये टॉप वरती 2 फॅन तुम्हाला तिकीट प्लसची काही गरज नाही, तुम्हाला 2 फॅन ऑलरेडी RGB मध्ये 2 फॅन याच्यामध्ये ऍड केलेले आहेत। प्लस बॅक साईडला एक RGB फॅन याच्या बिलमध्ये कॅबिनेटमध्ये यूज केलेला आहे। ह्याची कॅबिनेटची हाईट प्रॉपर आहे। तुम्ही जर समजा हायर ग्राफिक्स कार्ड जरी तुम्ही ऍड करणार असाल तर तुम्हाला प्रॉपर याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता। वरती चेक करू शकता, मेश आहे जाळी एक प्रोव्हाइड केलेली आहे जे वॉशेबल असते, तुम्ही मॅट मध्ये असते त्यामुळे तुम्ही वॉश करून परत यूज करू शकता। प्लस वरती जे टॉपला तुम्हाला पोर्ट बघायला मिळतील तर त्यामध्ये पोर्ट तुम्ही बघू शकता, पॉवर बटनचा एक पोर्ट आहे, पॉवर बटन, रिसेट बटन, प्लस मायक्रोफोन हेडफोनचा एक पोर्ट प्रोव्हाइड केला आहे, 2 USB पोर्ट प्रोव्हाइड केले आहेत आणि LED साठी तुम्हाला LED चेंज साठी हा ऑप्शन तुम्हाला याच्यात प्रोव्हाइड केलेला आहे। फ्रंटला तुम्ही मेसेज चेक करू शकता, डिझाईन MSI चं आणि ह्या साईडला जे प्रोव्हाइड केलेले टेम्पर ग्लास तुम्हाला ह्या साईडला प्रोव्हाइड केलेले आहेत कॅबिनेटच्या राईट साईडला। प्लस याच्यामध्ये जर समजा तुम्ही चेक करणार असाल तर याच्यामध्ये जो मदरबोर्ड यूज केलेला आहे तो MSI मध्ये Pro H610M-E DDR4 चा मदरबोर्ड आपण यामध्ये यूज केलेला आहे। Gen 4 चा आहे, फुल्ली बॉक्स पॅक आहे हा मदरबोर्ड। बॉक्स पॅक तुम्ही चेक करणार असाल तर या साईडला बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकता। प्लस सिरियल नंबर तुम्ही बघणार असाल तर तुम्हाला बॉक्सच्या साईडला तुम्हाला मॉडेल नंबर, सिरियल नंबर बघायला भेटेल। प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता, याच्यामध्ये जो प्रोसेसर यूज केलेला आहे तो i5 12 जनरेशनचा 12400F हा प्रोसेसर यामध्ये यूज केलेला आहे। प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता, बॉक्स पॅक आहे दोन्ही साईडनं, तुम्ही चेक करू शकता 12400F हा प्रोसेसर यामध्ये आपण यूज केलेला आहे। मॉडेल नंबर, सिरियल नंबर तुम्हाला इथे बघायला मिळेल।
यूज केलेलं आहे आपण ती कॉर्सेरमध्ये DDR4ची 16 GB ची रॅम आपण यामध्ये यूज केलेलं आहे. 3200 मेगाहर्ट्झमध्ये रॅम आहे. रॅम बॉक्स पॅक आहे, दोन तुम्ही चेक करणार चेक करू शकता. बॉक्स पॅकमध्ये रॅम आपण यूज केलेली आहे. जे यामध्ये SSD यूज केलेलं आहे ते तुम्ही चेक करू शकता. 512 GB NVMe SSD आपण यामध्ये यूज केलेलं आहे. XPGची SX6000 Pro ही SSD आहे. याचं रीड अँड राईट स्पीड जर तुम्ही चेक करणार असाल तर चेक करू शकता. 2100 MBps रीड स्पीड आहे. राईट स्पीड साधारण 1500 MBps राईट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. दोन्ही साईडनं बॉक्स पॅक आहे. बॉक्स पॅक आहे कारण मटेरियल तुम्ही जर चेक करणार असाल चेक करू शकता. प्लस याचा सिरियल नंबर वॉरंटीसाठी इम्पॉर्टंट आहे, तो तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. ग्राफिक्स कार्ड जे आपण यामध्ये यूज केलेलं ते Asusचं ग्राफिक्स कार्ड यामध्ये यूज केलेलं आहे. GTX 1650 1650 4GB ग्राफिक्स कार्ड आहे. 4GB मध्ये DDR6चं ग्राफिक्स कार्ड आहे. OC एडिशनमध्ये तुम्ही चेक करू शकता. त्याच्यात ऑल डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. याच्या डुएलमध्ये आहे. प्लस बॉक्स पॅक आहे का नाही चेक करणार तुम्ही इथे चेक करू शकता. बॉक्स पॅकमध्ये त्याचं तुम्हाला मॉडेल नंबर सिरियल नंबर जर बघायचा असेल तर मॉडेल नंबर सिरियल नंबर तुम्हाला बेसवरती बघायला मिळेल. या बिलमध्ये तुम्ही चेक करू शकता. आपण जे हार्ड डिस्क यूज केलेलं आहे ते 2TB ची WD हार्ड डिस्क ऍड केलेलं आहे. ब्ल्यू कलरची हार्ड डिस्क आहे 2TB मध्ये. एक्सटर्नल स्टोरेजसाठी ह्या फोटोग्राफरनी या हार्ड डिस्क बिल्डमध्ये ऍड केलेली आहे. या बिल्डमध्ये तुम्ही चेक करू शकता. मॉनिटर जो यूज केलेला आहे तो LG मध्ये 27 इंची IPS मॉनिटर आपण यूज केलेला आहे, जो की फोटोग्राफर लाईन साठी आपण सजेस्ट केलेला. व्हाईट कलर मध्ये मॉनिटर. याचा अनबॉक्सिंग करून आताच बघूया की याचे फीचर्स कशा पद्धतीने. हा जो मॉनिटर आहे तो LG मॉनिटर 27 इंची 27 MP400 याचं मॉडेल आहे. चला तर मग याचं अनबॉक्सिंग करून बघूया. त्यामध्ये मॉनिटर तुम्ही चेक करू शकता. जो मॉनिटर आहे तो VGA पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे, HDMI पोर्ट आणि DC पोर्ट एक पॉवर अडॅप्टर पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. याच्यात तुम्हाला मॉडेल नंबर सिरियल नंबर बॅक साईडला पण प्रोव्हाइड केलेला आहे. ऑन ऑफ बटन तुम्हाला बेसमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. चेक करू शकता. ऑन ऑफचं बटन तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. यामध्ये जो कीबोर्ड माऊस यूज केला आहे तो झेब्रॉनिकचा ट्रान्सफॉर्मर 1 हा कीबोर्ड माऊस आपण या बिल्डमध्ये यूज केलेला आहे. बॉक्स पॅक आहे का तुम्ही चेक करू शकता. आताच आपलं बिल्ड कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही चेक करू शकता कशा पद्धतीने बिल्ड झालेलं आहे ते.
जर असेच बिल तुम्हाला कॉम्प्युटरवरून परचेस करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, प्लस या पीसीच्या ऑल डिटेल्स सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळतील। लेटेस्ट प्राइस साठी व्हॉट्सअपला नक्कीच कॉन्टॅक्ट करा, कारण की लेटेस्ट प्राइस साठी पीसीचे कॉन्फिगचे रेट हे कंटिन्यू चेंज होत राहतात, त्यामुळे तुम्हाला लेटेस्ट प्राइस व्हॉट्सअपवरतीच मिळेल। त्यासाठी आमची व्हॉट्सअपला नक्कीच कॉन्टॅक्ट करा। आणि जर आपल्या चॅनल नवीन असतात तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन बिलचे व्हिडिओ येत आहेत तुम्हाला ते इझिली नोटिफिकेशन मिळून जातील। त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।